आणि आदिवासी घरातली चटणी भाकर खातोय म्हणून फिगर अजून टिकून आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला सह्याद्री सारखा पाठीराखा असताना आजही आपण गुलामगिरीचं जीवन जगतोय. धर्माच्या नावावर सत्ता स्थापू पाहणाऱ्या काही अवलादी आजही आपल्यावर अन्याय अत्याचार करतात. खरं तर मला प्रश्न पडला होता, बरं बोलू की खरं बोलू. बरं बोललं तर सगळ्यांना चांगलं वाटतं, पण खरं बोलणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, जे आपल्यावर अन्याय अत्याचार करतात त्यांना ठणकावून आपण सांगितलं पाहिजे कि हम आदिवासी कुछ अलग बात रखते हैं. हम आदिवासी कुछ अलग बात रखते हैं. वक्त आने पर दुश्मन के सर पे भी हाथ रखते. वक्त आने पर दुश्मन के सर पे भी हाथ रखते. हम पे होने वाले अन्याय अत्याचार का बदला हम जरूर ले सकते हैं, मगर आदिवासी संस्कृती से ताल्लुक रखते. आणि म्हणूनच आम्ही शांत आहोत.